सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे राजकारण देखील तापाला पाहायला मिळालेलं आहे। आपल्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे। भाऊ कसं सांगणार की वातावरण उन्हाचं तापतंय, राजकारणाचं देखील वातावरण तापतंय? आजपासून तापेल असं दिसतंय, कारण की लग्न सराई आहे आणि आपल्याला माहिती की जळगावचा पारा हा 44-43 पर्यंत चाललेला आहे। त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये जरी कार्यकर्ते असले तरी सुद्धा लग्न हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। काल जवळपास मला पाहिलं तर मला 42 पत्रिका होत्या। याच्यावरून आपल्याला विचार येत असेल की प्रत्येक कार्यकर्त्याच्या कोणाच्या कोण्या नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे प्रचारामध्ये रंगत नव्हती। ब्राह्मण देवताला आता विचारलं की आजपासून लग्न तीच नाही आहे, आता ही लग्नाची तीच सुरू झालेली आहे। भाऊ एकंदरीत बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची 7 तारखेला सभा असल्याची कळले। आपल्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांची सभा होणार आहे, योगींची पण सभा होणार आहे। आता शेवटी नेता आहे, येणार आहे। काल उद्धव ठाकरेंनी ठाण्यामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की आता मी सगळ्यांचा समाचार घ्यायला ठाण्यामध्ये आलेलो आहे, त्याकडे कसं बघता? असं थोडी म्हणणार आहे की वा मी कोणाचा समाचार घेणार नाही। हे तर प्रत्येक नेता आपल्या पक्षाची बाजू मांडत असतो, त्या पद्धतीने त्यांनी मांडली आहे। भाऊ मुक्ताईनगर आणि चोपडा हे 2 मतदारसंघातले आमदार सध्याही प्रचाराला फिरत नाही आहे। 9 तारखेला आमचा चोपड्यामध्ये मेळावा आहे, पण ते अद्यापही कुठं दिसत नाही। आमदार आणि रक्षाताई आमची सगळ्यांची बैठक झालेली आहे। 9 तारखेला मी, चंदू अण्णा आणि सन्माननीय आमदार लताताई सोनवणे आणि रक्षाताई खडसे यांचा मोठा मेळावा चोपड्यामध्ये आयोजित केलेला आहे। भाऊ सध्या राज्याची यदि परिस्थिती बघायला गेली, पाण्याची विकट झालेली आहे। अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे, अनेक लोकांना पाणी पिण्याचं नाही, वणवण फिरावं लागतं। कारण की धरणाची स्थिती जर पाहिली तर काही काही धरणामध्ये 10%, काही धरणामध्ये 20%, काही धरणामध्ये 35%। त्यामुळे धरणाच्याच पाण्याची पातळी कमी असल्यामुळे नवीन तर पाणी आपण तयार करू शकत नाही, पण त्या पाण्यामध्ये आपण नियोजन करतोय। पण आपण म्हटलं ते खरं आहे, 3000 टँकर महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, अजूनही वाढण्याची शक्यता आहे। पण जनतेने काटकसरीने पाणी वापरल्याशिवाय आपण त्याच्याशी मुकाबला करू शकत नाही। आगामी काळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कोणी मंत्र्यांचे दौरे आहे का प्रचारासंदर्भात? गडकरी साहेबांची सभा मला वाटते 8 तारखेला लागलेली आहे। आपण एक स्टार प्रचारक आहात, विरोधक देखील जोरात टीका करताना पाहायला मिळतात आहे, अनेक वल्गणा करतात आहे, कसं उत्तर राहणार आपल्या? बघूया आता, जे देव बुद्धी देईल त्यावेळेस बोलू। चला। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।